श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, उपनगराध्यक्ष नेहाल शेख, नगरसेवक अनिल नेलवानी, गणेश बांगर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उद्धव गायकवाड तसेच युवा प्रतिष्ठानचे युवक युवती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। हिंगोली येथील गांधी चौकात दिल्लीतील अत्याचारित तरुणी दामिनीला मेणबत्त्या पेटवून व पुष्प वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली आहे। आदरांजली वाहण्यासाठी युवा प्रतिष्ठानाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन या शोक सभेचे आयोजन केले। यावेळी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, उपनगराध्यक्ष नेहाल शेख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, युवा प्रतिष्ठानाचे संभाजी पाटील, नगरसेवक अनिल नैनवाणी, नगरसेवक गणेश बांगर, मनीष आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या कांताबाई कल्याणकर, मराठा सेवा संघाचे खंडेराव सरनाईक, युवा प्रतिष्ठानचे युवक युवती व हिंगोलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगोली दर्शन न्यूज साठी भगवान वैरागडसह संजय गव्हाण। हे आपण सर्वजण इथं जमलेले आहोत की आजकालची जी स्त्री आहे ते दिल्ली मधल्या 23 वर्षीय तरुणीवर जो बलात्कार झालेला आहे आणि तिला हातनात जीव गेलेला आहे तिचा, तर त्या संदर्भात आपण या गोष्टीचा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि सर्व हिंगोलीकरांच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली आपण वाहतो। आणि इथल्या आलेल्या मान्यवर संपूर्ण भारत देश असेल, जगात सगळ्या ठिकाणी तिच्या मृत्यूबद्दल जी हळहळ व्यक्त केली जात आहे, निषेध केला जात आहे। आपण बघताय की महिलाच्या बाजूने सगळे कायदे असताना आज महिला सुरक्षित नाहीत असं आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे। आज आपण जर बघितलं तर महिलाच्या बाजूने सगळे कायदे असताना या कायद्याचं भेव कुणाला राहिलेलं नाही असं म्हणायला आपल्याला काय हरकत नाही। जोपर्यंत हे कायदे अत्यंत कडक केले जात नाही आणि असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई होऊन त्याला जोपर्यंत फाशीवर लटकवलं जाणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं समाजातील महिला आणि मुली या सुरक्षित राहणार नाहीत। आणि त्यासाठी आज आपण बघताय की जगामध्ये एवढ्या झालेल्या घटनेचं सगळ्या ठिकाणी आपण रोज वर्तमानपत्रामध्ये वाचत असता आणि टीव्ही मध्ये बघत असता, सगळ्या ठिकाणी सगळ्या स्तरातून सगळ्या भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा त्याची दखल घ्यायची गरज पडली आणि एवढे पटी सर्व शक्ती त्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असताना तिचं परवाला सिंगापूर इथं दुर्दैवी निधन झालं आणि तिच्या निधनाची बातमी संपूर्ण जगामध्ये कळाली असताना आपण बघितलं तर सगळ्या देशानं आणि सगळ्या जगानं हळहळ व्यक्त केली आणि आपण त्यामुळं नगराचे नगराध्यक्ष वाईट घडली आणि त्या वाईटाचे प्रसाद सर्व देशात जगात उमटले। ह्या गोष्टी घडू नयेत यासाठी आज सर्व युवा पिढीला, सर्व सामाजिक कार्यकर्त्याला, सर्व नागरिकांना एक जबाबदारी म्हणून पाळली पाहिजे की ज्या ठिकाणी कुठे स्त्रीवर अन्याय अत्याचार होतो आणि त्याच्या नजर येते त्यावेळेस कोणीही अशी हायद्याच्या माणसाची करू नये। त्या ठिकाणी त्याला नक्कीच चेपलं पाहिजे, दाबलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय हे अन्याय अत्याचार बंद होणार नाही। तर सर्वांना या गोष्टीसाठी एक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आणि स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहण्याची सर्वांनाच या ठिकाणी आज गरज भासलेली आहे। आज
पाहिजे. आणि म्हणून जगामध्ये माणसं जी जगत असतात, आज आम्ही सातत्याने परिवर्तन चळवळीमध्ये सांगत असतो की माणसाने आपला विचार बदलला पाहिजे आणि विचारावर एका चांगल्या विचारानं जगलं पाहिजे. कारण मी नेहमी सांगतो की विचार बदलला तर माणसाचा स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला तर सवय बदलतात आणि सवय बदलल्या तर व्यक्तिमत्व बदलते. परंतु माणसं ही विचार बदलायला तयार नाहीत. आलेल्या भौतिक बदलामध्ये भौतिकतेकडे जास्त वरचढ जात असून नवीन नवीन जी काय तंत्रज्ञान आत्मसात आपण करतो त्यासोबतच सेक्शियस याच्याकडे सुद्धा आकर्षणाचा ओघ वाढलेला आहे. याची कारणं मुळामध्ये शोधणं या नव्या पिढीला गरजेचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवीन पिढीसमोर प्रचंड मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. आज ही दामिनी एक झालेली आहे, परंतु आजही वेगवेगळ्या पद्धतीनं ऑफिसेसमध्ये असेल, कार्यालयामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय संघटनांमध्ये असतील, अशा अनेक दामिनी 1 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियान पंधरवाड्याचे आमदार भोराव पाटील